नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंग्लिश रायटिंग स्किलचा महत्त्वाचा भाग म्हणजे ब्लॉग रायटिंग. मित्रांनो, हा पार्ट असा आहे, तो फक्त परीक्षेसाठी मर्यादित नाहीये. भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा ब्लॉग रायटिंग करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरती आणि खूप सारा पैसा कमवू शकता. कारण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉगर तुम्हाला माहिती आहेत, लाखो रुपये महिन्याला छापायला लागलेले आहेत. तर तुम्हाला पण छापायचे असतील, तर हा भाग जरा नीट समजून घ्या. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. नॉलेज मिळणं, गेन करणं आणि ते नॉलेज, ते तुमच्याकडे असलेलं ज्ञान जे आहे, ते तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. तर आपण ब्लॉग रायटिंगचा भाग परीक्षेला 4 मार्काला येतो. त्यासाठी तर अभ्यासायचा आहेच. परंतु भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा वेगळ्या प्रकारचे ब्लॉग लिहिता आले पाहिजेत. वृत्तपत्रापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरती. तर जाऊयात झटकन पुढे. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. भाऊ नवीन असेल तू आपल्या YouTube चॅनलवर, तर पटकन आपला चॅनल सबस्क्राईब कर आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून ठेवा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, या प्रश्नामध्ये कसं असतं माहितीये का आपल्याला विषय, की काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊ आपल्या मराठी भाषेतून आणि नंतर इंग्लिश भाषेतून एक ब्लॉग तयार करू. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला ब्लॉगचा एक विषय आणि त्याबद्दल काही मुद्दे दिले असतील. म्हणजे तुम्हाला विषय दिला जाईल आणि काही मुद्दे दिले जाईल. त्या विषयाला अनुसरून जे काही मुद्दे असेल, त्या मुद्द्यांच्या आधारावर ब्लॉग रायटिंग आपल्याला करायची आहे. ब्लॉग योग्य फॉर्मॅटमध्ये असावा आणि 100 ते 150 शब्दांमध्येच तो लिहिलेला असावा. त्यानंतर ब्लॉगमध्ये एक प्रस्तावना पाहिजे बाबा, सुरुवात, इंट्रोडक्शन त्या विषयाचं. त्याच्यानंतर मुख्य मजकूर, बॉडी आणि शेवटचा परिच्छेद म्हणजे ज्याच्यामध्ये कन्क्लुडिंग असतं, ठीक आहे. जो संपूर्ण विषयाचा सारांश सांगेल. शक्य असल्यास त्यात तुमचा स्वतःचा अनुभव सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही मुद्दे दिले असतील ते ते तर सांगायचेच आहे. पण त्याबरोबर तुमचा स्वतःचा एक अनुभव तुम्ही या ठिकाणी मांडू शकताय. लिहिताना छोटे परिच्छेद, साधी आणि छोटी वाक्य, सोपे शब्द वापरा. एकाच गोष्टीची पुनरावृत्ती टाळा. तुमच्या पोस्टचा शेवटचा एखाद्या पोस्टचा जो शेवट आहे, एखाद्या चर्चेच्या प्रश्नाने म्हणजे डिस्कशन क्वेश्चन जो आपण म्हणतो, त्याने करा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, असं होईल का? संपला विषय, एक प्रश्नचिन्ह द्या. म्हणजे ब्लॉग लिहिताना साधी, सोपी, ओघळ अशी भाषा असावी. जास्त अवघड, बोजड भाषा वापरू नका. जेणेकरून वाचणाऱ्याला अवघड जाईल. वाचणाऱ्याला साधी, सोपी वाटेल अशी भाषा आपण लिहायची आहे. ओके. आणि ब्लॉगला एक आकर्षक टायटल, अट्रॅक्टिव्ह टायटल असणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितल्यानंतर तुम्ही व्हिडिओ कशी क्लिक करता, तसं ब्लॉगचं जर टायटल चांगलं असेल, तर पटकन एखादा माणूस वाचू शकतो. ठीक आहे. आता जाऊयात पुढे. आता पुढचा जो मुद्दा आहे, आपण एक प्रश्न बघू या ठिकाणी. प्रत्यक्षामध्ये प्रश्न बघा इथं दिलेला आहे. राइट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट फॉर द टॉपिक गिव्हन बिलो विथ हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट्स. मित्रांनो, मार्च 2025 ला आलेला प्रश्न, सोलार एनर्जी. तुम्हाला आता सोलार एनर्जीवरती एक ब्लॉग लिहायचा आहे. सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा स्वस्त असते, मस्त असते आणि जबरदस्त असते. सौर ऊर्जेमुळे प्रदूषण कुठल्या प्रकारचं होत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे बघा. आणि कधीही न संपणारा असा स्रोत आहे. रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. रिन्युएबल सोर्स म्हणजे काय? कधीही न संपणारा हा सोर्स आहे. म्हणजे जसं की कोळसा जो आहे, त्याच्यापासून पण ऊर्जा निर्मिती होते, पण तो संपू शकतो. अणुऊर्जा निर्मिती होते, ती पण संपू शकते. पण सौर ऊर्जा हा एक असा भाग आहे, की कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तो संपणार नाही. तो सतत चालू राहणार आहे. तो संपला की आपण सगळे ऑटोमॅटिकली संपू. त्यामुळे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की हा रिन्युएबल सोर्स आहे. त्याच्यानंतर रिड्यूस पोल्युशन. मित्रांनो, सौर ऊर्जेमुळे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. त्याच्यामुळे हे मुद्दे आले पाहिजे, की कुठल्याही प्रकारचं या सौर ऊर्जेमुळे पोल्युशन होत नाही. जसं की कोळशाच्या ऊर्जेमुळं पोल्युशन होतं, पोल्युशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. अणुऊर्जेमुळे म्हणजे ॲटॉमिक एनर्जी जी बनवली जाते, त्यामुळे पोल्युशन होतं. पण ही जी सौर ऊर्जा आहे, सोलार एनर्जी आहे, याच्यामधून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. त्याच्यानंतर रिड्यूस इलेक्ट्रिसिटी बिल. तुमच्या घराचा इलेक्ट्रिसिटी बिल जो आहे, तो कमी होऊ शकतो. कारण ही जी इलेक्ट्रिसिटी तुम्ही महावितरणाची वापरताय, त्याचा बिल कसा वाढतो तुम्हाला माहिती आहे. गेल्या आणि काही वर्षांपासून जो इलेक्ट्रिसिटीचा बिल वाढत चाललेला आहे, तो वाढतच चाललेला आहे. डोक्याला ताप. म्हणजे शेअर मार्केट आणि इलेक्ट्रिसिटी बिल सुसाट वाढतंय. तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुमचा इलेक्ट्रिसिटी बिल जो आहे घरातला, तो रिड्यूस होऊ शकतो. कारण सौर ऊर्जा जी आहे सूर्यापासून मिळते, एकदम फ्री मिळते, मोफत मिळते. त्याच्यानंतर सबसाइडली बाय गव्हर्नमेंट, सबसिडी बाय गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटची तुम्हाला सबसिडी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यासाठी मिळते. तर हे सगळे मुद्दे, 4 मुद्दे आले पाहिजे. यासोबत तुमची सुद्धा काही मुद्दे तुम्ही घेऊ शकता एक्स्ट्रा. पण हे 4 मुद्दे तर आलेच पाहिजे. नाहीतर नुसते तुमचेच मुद्दे घेतले तर मार्क संपूर्ण मिळणार नाही. तसं इथं बघा लिहू शकतो. सोलार एनर्जी, अ ब्राईट फ्युचर फॉर इंडिया. एकदम टायटल असं ब्राईट दिसलं पाहिजे. एकदम झकास टायटल दिसलं पाहिजे. सोलार एनर्जी,
अ ब्राईट फ्युचर फॉर इंडिया. बघा, इंडिया इज लकी कंट्री बिकॉज वी गेट प्लेंटी सनलाईट थ्रू आउट द इयर. संपूर्ण वर्षभर आपल्याला पुरेशी मुबलक प्रमाणात, प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणात सौर ऊर्जा मिळते. कारण लकी आहे आपण. पावसाळा सोडला की बाकी सगळे 8 महिने असं डोकं तापतं. तर ते डोकं तापण्यापेक्षा तुमच्या घराच्या छतावरती ते पॅनल टाका सौर ऊर्जेचे, जेणेकरून काय होईल, ते पॅनल तापतील आणि पॅनल तापल्यामुळे तुमच्या घरामध्ये ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा मिळाल्यामुळं तुमच्या घरातलं लाईट बिल जे आहे ते कमी खर्च होईल किंवा लाईट बिल कमी येईल तुम्हाला. ओके, किंवा तुम्हाला येणारच नाही. सोलार एनर्जी इज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी विच मीन्स इट विल नेव्हर फिनिश. रिन्युएबल म्हणजे ती पुन्हा पुन्हा निर्माण करता येऊ शकते आणि ही सोलार एनर्जी आहे ती कधीच संपणार नाही. ती सतत तुम्हाला मिळत राहणार आहे. तुम्ही संपाल पण ही एनर्जी कधी संपणार नाही. इट इज अ गिफ्ट फ्रॉम नेचर दॅट इज व्हॅल्युएबल राईट ॲट अवर डोरशिप. बघा, हे जे आहे ना, एक आपल्याला गिफ्ट आहे. आपल्याला निसर्गानं दिलेलं एक गिफ्ट आहे. निसर्गानं दिलेलं गिफ्ट आहे मित्रांनो. एक बक्षीस आहे सोलार एनर्जी म्हणून, जे आपल्या दरवाजापर्यंत पोहोचलेलं आहे. सो व्हाय शुड वी नॉट यूज इट मोर? का तुम्ही वापरू शकत नाही सोलर एनर्जी जास्त? म्हणजे का आपण नाही वापरावी? आपण वापरली पाहिजे. एक तुम्हाला निसर्गाकडून मिळालेली एक देणगी आहे, जी तुमच्या दारापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्ही का वापरत नाहीये? तर हा एक प्रश्न तुम्ही अशा प्रकारे विचारू शकताय. पुढचा, सोलार एनर्जी इज क्लीन अँड ग्रीन सोर्स ऑफ ऑफ अ पॉवर. बघा, म्हटलं मगाशी की पोल्युशन होत नाहीये. ग्रीन आणि क्लीन सोर्स आहे पॉवरचा. याच्यामधून कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाहीये. अनलाइक कोल, पेट्रोल, इट रिड्यूस पोल्युशन. ओके, अनलाइक कोल और पेट्रोल. तुम्ही कोळसा म्हणा किंवा पेट्रोल म्हणा, यांच्यापासून जर एनर्जी बनवली तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं प्रदूषण मिळतं. ओके. बघा, पुढे बघा. इट रिड्यूस पोल्युशन अँड डज नॉट हार्म अवर नेचर. याच्यापासून पोल्युशन वाचतं. तुमचा जो निसर्ग आहे त्या निसर्गाचा समतोल राखला जातो. कशामुळे? सौर ऊर्जेमुळे. पुढे बघा. द बेस्ट पार्ट इज दॅट इट रिड्यूस अवर इलेक्ट्रिसिटी बिल्स सिग्निफिकंटली. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, की आपल्या घरातलं जे काही लाईट बिल आहे, ते लाईट बिल जे आहे ते कमी आपल्याला येतं. वन्स यू इन्स्टॉल सोलार पॅनेल, एकदा जर का तुम्ही ते सोलार पॅनेल जर का इन्स्टॉल केलं तुमच्या घरामध्ये, दे लास्ट फॉर मेनी इयर. दे लास्ट फॉर, ते खूप वर्ष आपल्याकडे टिकतं. इट इज अ व्हेरी स्मार्ट अँड इकॉनॉमिकल चॉईस फॉर एव्हरी होम. प्रत्येक घरासाठी ती एकदम चांगली आहे, स्मार्ट आहे आणि इकॉनॉमिकल म्हणजे परवडणारी अशी एक चॉईस आहे. ओके, असं आपण या ठिकाणी या ब्लॉगमध्ये लिहू शकतो. आणि पुढे बघा काय लिहिलंय, की बाबा टुडे इव्हन गव्हर्नमेंट, आता ते सबसिडीच्या संदर्भातला मुद्दा आहे. टुडे इव्हन द गव्हर्नमेंट इज गिव्हिंग सबसिडीज अँड हेल्प टू इन्स्टॉल सोलार सिस्टम. गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला सबसिडी देते. म्हणजे जर का सोलार पॅनल जो आहे त्याची जर का कॉस्ट ₹100 असेल, एक्झाम्पल ₹1,00,000 असेल, तर तो तुम्हाला ₹50,000 मध्ये, ₹60,000-70,000 मध्येच तुम्हाला मिळतो. बाकी काही रक्कम सबसिडी जी आहे ती तुम्हाला गव्हर्नमेंट कडून मिळते. तर हा एक भाग आहे. दिस मेक इट एव्हरी अफोर्डेबल फॉर एव्हरीवन. प्रत्येकासाठी अफोर्डेबल आहे, स्वस्त आहे. कारण एकदा ते पॅनल बनवलं, सुरुवातीला खर्च आहे, परंतु नंतर तुमच्या आयुष्यभर तुम्हाला खर्च नाहीये. पुढे बघा. इट इज टाइम टू यूज दिस फ्री एनर्जी फ्रॉम द सन. आता वेळ आलेली आहे, ही जी फ्री एनर्जी आहे, सूर्याकडून मिळणारी मोफत एनर्जी, ती आता तुम्ही वापरा. त्याच्यानंतर द सन गॉड इज स्माइलिंग ॲट अस. सूर्यदेव जो आहे ना, तो आपल्यावरती खुश आहे, आनंदित आहे. सो लेट्स ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. तर ही अपॉर्च्युनिटी जी आहे, तर ही अपॉर्च्युनिटीचा आता आपल्याला नक्कीच फायदा उठवता आला पाहिजे. व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतंय? इज युअर होम रेडी फॉर सोलार एनर्जी? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं घर सोलार एनर्जीसाठी तयार आहे का? असा एक प्रश्न विचारायचा आणि विषय संपवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे ब्लॉग रायटिंग लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो? आजच्या चर्चेमध्ये आपण ब्लॉग रायटिंग पाहिलं. पुढच्या चर्चेमध्ये आपण इंग्लिश ग्रामरवरती, व्याकरणावरती जरा चर्चा करायचा प्रयत्न करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर पटकन आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.